नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात अभय बापट लिखित कादंबरी मर्डर वेपन. आज ऐकूयात या कादंबरीचा भाग पहिला. आपल्या ऑफिसात एक विचित्र अशी स्त्री तुमची वाट बघत बसली आहे, सौम्या पाणिनीला म्हणाली. तिचं म्हणणं आहे की तिला धोका आहे आणि तुमचं संरक्षण हवं आहे तिला. जोडीने तुमचा सल्ला आणि तुमच्या विश्वासातल्या एखाद्या चांगल्या गुप्तहेराची मदत. आहे कोण ती आणि कुठं आहे आत्ता? पाणिनीने विचारलं. तिचं नाव आहे रती रायबागी. पण तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडे. पाणिनीने आश्चर्यानं भुवया उंचावल्या. मी 12:30ला जेवायला बाहेर गेले. जाताना आपल्या रिसेप्शनिस्ट गतीला सांगून गेले होते. मी बाहेर पडले आणि 5-10 मिनिटात ही बाया आली म्हणे. खूप चिडून आली होती. गतीला म्हणाली की कोणत्याही स्थितीत तिला पाणिनी पटवर्धनांना भेटायचं आहे. गतीने तिला सांगितलं की आधी अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय तुम्ही कोणालाही भेटत नाही, 2:30 वाजल्याशिवाय तुम्ही येणार नाही आणि आल्यावर तुम्हाला एक वेगळी अपॉइंटमेंट आहे. त्यावर ती एकदम भडकून म्हणाली की जगाच्या अंतापर्यंत ती थांबेल, पण भेट झाल्याशिवाय जाणारच नाही. पाणिनी पटवर्धन यांनी मला मदत केलीच पाहिजे. बरं मग? त्यानंतर आपली गती पुस्तक वाचत बसली. रती थोडा वेळ थांबली, नंतर उठली, म्हणाली मी आलेच. आणि जी बाहेर पडली ती पुन्हा आलीच नाही. सौम्या म्हणाली, ती येईल पुन्हा कुठल्याही क्षणी. दिसायला कशी आहे? गती म्हणाली की ती साधारण 30 ते 35 वयाची असावी. दिसायला चांगली आहे, आवाज गोड आहे. तिने मोठ्या फ्रेमचा गॉगल घातला होता. गतीचं म्हणणं आहे की ती खूप रडली असावी, रडत असावी आणि ते दिसून न ये म्हणून तिने तसा गॉगल घातलेला असावा. ठीक आहे, आपण तोपर्यंत आपली दैनंदिन पत्रव्यवहाराची कामं उरकून घेऊ. पुढचा अर्धा तास सौम्या आणि पाणिनी त्याच कामात व्यग्र राहिले. त्यानंतर सौम्या बाहेर गेली. आत येताना तिच्या हातात एक हँडबॅग होती. पाणिनीनी खुणेनीच हे काय म्हणून सौम्याला विचारलं. आपली रती ज्या खुर्चीत बसली होती ना, तिथे ही हँडबॅग होती. हे विचित्रच वाटतंय जरा. आधी माझ्या भेटीसाठी हट्ट करणारी ही बाया अचानक निघून जाते काय, परत येतच नाही काय, आणि तिच्या खुर्चीत ही हँडबॅग सापडते काय? तुम्हाला काय वाटतंय? आपण ही हँडबॅग उघडणं योग्य होईल? खूप जड आहे ही. कदाचित सोन्याच्या नाण्यांनी भरलेली असू शकते. डोळे मिचकवत सौम्या म्हणाली. पाणिनीनी बॅगेचं नीट निरीक्षण केलं. मला वाटतंय की मी उघडून बघतो आत काही नाव पत्ता मिळतोय का. पाणिनीनी बॅग उघडली आणि आत हात घालायला गेला तेवढ्यात झटका बसल्यासारखा हात बाहेर काढला. काय झालं सर? सौम्याने घाबरून विचारलं. आपल्या खिशातून पाणिनीनी रुमाल बाहेर काढला आणि हाताला गुंडाळून हात आत घातला. त्याच्या हातात .38 व्यासाचं पिस्तूल होतं. बाप रे! सौम्या किंचाळली. पाणिनीनी ते पिस्तूल उघडून नीट तपासलं, त्याचा वास घेतला. 4 काडतुसं भरलेली आहेत, 2 उडवली आहेत, अगदी नुकतीच. आपण आता आणखीन काय आढळतंय ते पाहू. हे पाहिलंस का? कार्ड ठेवण्याची केस आहे. यात लायसन्स, आधार वगैरे असेल. पाणिनीने कार्डावरचा पत्ता वाचला. रती रायबागी, 721 नैऋत्य प्रथमेश मार्ग, विलासपूर, केरशी. आणखी एक दिसतोय क्रेडिट कार्डावर. सौ पद्मराग एस रायबागी, 692 प्रतिष्ठित सोसायटी, चैत्रापूर. अरेच्या, आणखी एक पत्ता दिसतोय ड्रायव्हिंग लायसन्सवर. रती कण्व रायबागी, 692 प्रतिष्ठित सोसायटी, चैत्रापूर. याशिवाय नाण्यांची पर्सही आहे, नाण्यांनी भरलेली. आपण अशा प्रकारची तपासणी करणं योग्य वाटतंय ना तुम्हाला? सौम्या म्हणाली. हे बघ, ही बंदूक एखाद्या गुन्ह्यात वापरली गेली असल्याची दाट शक्यता आहे.
आणि अशा प्रकारे ही हँडबॅग इथे आपल्या ऑफिसमध्ये सोडून जाणं म्हणजे मला तिच्या प्रकरणात अडकवण्याचा एक डाव असू शकतो माझ्या इच्छेविरुद्ध. एखाद्या बाईने अशा प्रकारे आपल्या ऑफिसमध्ये येणं आणि आपली हँडबॅग इथे सोडून जाणं ही सहज घडणारी घटना नाही. त्यामागे मोठा प्लॅन असू शकतो. आता हे कोणी केलं आहे हे मला जाणून घ्यायची फार उत्सुकता आहे. त्या हँडबॅगमध्ये 100 आणि 500च्याही बऱ्याच नोटा होत्या, जवळजवळ 50,000 रुपयांच्या. मला वाटतं या बाईने आपल्या वकील फीच्या पैशाची सोय केलेली असावी. पाणिनी म्हणाला, असे भूतकाळात का बोलताय तुम्ही? याचं कारण असं आहे सौम्या की मला वाटत नाही आपण तिला पुन्हा भेटू. आपल्याला मान्य करायला पाहिजे, एवढी मोठी रक्कम पर्समध्ये ठेवून जेव्हा एखादी मुलगी बाहेर पडते आणि त्याबद्दल सगळंच विसरून जाते, तेव्हा त्याचा अर्थ एकच होतो की तिने तिची स्मृती हरवली आहे. अगदी तिने तिचं रिव्हॉल्वर कशासाठी वापरलं होतं हे सुद्धा ती विसरली असायची शक्यता आहे. आणि हे बघ आणखीन काय काय आहे. कॉम्पॅक्ट आहे, लिपस्टिक आहे, किल्ल्यांचा जोडगा आहे. पण त्या जोडग्याला फक्त एकच किल्ली आहे. अरे अरे हे बघ, हां आणखीन एक किल्ल्यांचा जोडगा आहे आणि त्याला जवळजवळ 5-6 किल्ल्या लावल्या आहेत. पाणिनी म्हणाला तेवढ्यात फोन वाजला. सौम्याने तो घेतला. तिने थोडा वेळ फोनमधलं संभाषण ऐकलं आणि पाणिनीला म्हणाली, पद्मराग रायबागीचा वकील बोलतोय, मिस्टर भोपटकर. पाणिनीने सौम्याकडून फोन घेतला. नमस्कार, मी ॲडव्होकेट पाणिनी पटवर्धन बोलतोय. पद्मराग रायबागीचा वकील या नात्याने मी तुम्हाला आत्ता फोन लावला आहे. माझं अशील पद्मराग रायबागी याच्या बायकोनं तुमच्याशी मिळकतीच्या संदर्भात संपर्क केला आहे असं मला कळलं आहे आणि तुम्ही तिचं वकीलपत्र घेतलं आहे. भोपटकर म्हणाला, तुमची अशी समजूत कोणी करून दिली बुवा? तशी वस्तुस्थिती नाही आहे का? खूप चतुर आहात तुम्ही. मलाच दुसरा प्रश्न विचारून माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही टाळताय. माझ्याकडून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. तुम्हाला कुठून कळली ही माहिती की मी तिचं वकीलपत्र घेतलं आहे म्हणून? तिनेच सांगितलं मला की तुम्ही तिचं वकीलपत्र घेताय असं. कधी सांगितलं तिने तुम्हाला हे? आत्ता थोड्या वेळापूर्वी, म्हणजे दुपारपूर्वी. तुम्ही त्यांच्याशी बोललात समक्ष? ती फोनवर माझ्या सेक्रेटरीशी बोलत होती. ती जेव्हा मला भेटायला आली ना त्यावेळेला मी माझ्या ऑफिसमध्ये नव्हतो, बाहेर होतो मी. मी येईपर्यंत ती थांबली नाही. त्यामुळे आत्ताच्या घडीला तिचा वकील म्हणून प्रतिनिधित्व करण्यासाठी माझ्याकडे कुठलाही अधिकार तिने दिलेला नाही आहे मला. ती भेटेलच तुम्हाला पुन्हा, यामध्ये आता काही शंका नाही आहे. वकील म्हणून तिने तुमची निवड केली आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, तिला ज्या कारणासाठी तुमची वकील म्हणून मदत हवी आहे, म्हणजे प्रॉपर्टीच्या सेटलमेंटबद्दल, तर तसं सेटलमेंट करायचा तिला काहीही अधिकार नाही आहे. ती सगळी प्रॉपर्टी तिच्या नवऱ्याची आहे. आता मुद्दा राहिला घटस्फोटाचा. माझं असेल तेवढं सहकार्य करायला मी तयार आहे. मला वाटतं मला काय म्हणायचं आहे ते मी पुरेसं स्पष्ट केलं आहे तुम्हाला आणि तुमच्या हिते नीट लक्षात आलं आहे. अर्थातच तिला काहीही पैसे न देता सोडायचा पद्मराग रायबागीचा हेतू नाही आहे. पण त्याचबरोबर तिला हेही लक्षात घेतलं पाहिजे की संपूर्णपणे माझ्या आशिलाच्या पैशावर तिला डोळा ठेवता येणार नाही. दोघांची सामुदायिक अशी काही मिळकत नाही आहे का? पाणिनीने विचारलं. फार दखल घेण्याजोगी नाही आहे. अर्थात दोघांच्या संमतीनं आम्ही एक बऱ्यापैकी तडजोड करून द्यायला तयार आहोत. तुमचा प्रस्ताव नेमकेपणानं काय आहे ते सांगू शकाल? फोनवर नाही. तुमचं ऑफिस कुठं आहे? चंद्रकांश इमारतीमध्ये. अरे तिथं पुढच्या चौकात आहे. तुम्हाला मिनिटभर वेळ आहे का? असेल तर मी तिथे येतो. तिची केस घ्यायची का नाही हे ठरवण्यापूर्वी मला काही गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत आणि शोधून काढायच्या आहेत. लगेचच येणार असाल तर भेटू आपण. मला आनंद वाटेल. मला 5 मिनटं द्या, मी पोचतो तिथे.
पाणिनींनी सौम्याला फोनमध्ये झालेले संवाद सांगितले आणि तिला सांगितलं की तो भोपटकरला भेटायला जाऊन येतोय. पुढच्या 15 मिनिटातच पाणिनी पटवर्धन भोपटकरच्या केबिनमध्ये हजर झाला होता. भोपटकर उठला. सुहास्य मुद्रेनं त्याने पाणिनीचं स्वागत केलं. बसा बसा पटवर्धन साहेब बसा. ही माझी सेक्रेटरी सुज्ञा पालकर. ही तुमची खूप मोठी फॅन आहे बरं. तिनेही खूप आनंदानं पाणिनीशी हस्तांदोलन केलं. सुज्ञा, आम्ही दोघं थोडा वेळ बोलून घेतो. कुणालाही आत सोडू नको आणि फोन कॉल माझ्यापर्यंत येऊ देऊ नको. अहो, हे एवढं महत्त्वाचं आणि अर्जंट नाही आहे. अहो नाही कसं, माझ्या दृष्टीने आहे ना. आरामात आरामात बसा पटवर्धन साहेब. तशी ही घटस्फोटाची केस कटकटीचीच आहे, पण तुमचं असेल जर सारासार विवेकबुद्धीनं वागणार असेल तर 15 दिवसात आपण हे प्रकरण चांगल्या प्रकारे संपवू शकतो. तुमचं म्हणणं होतं की तुमच्याकडे ठोस असा काही प्रस्ताव आहे, पण तो तुम्हाला फोनवर बोलणं प्रशस्त वाटलं नाही. हां, म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. म्हणजे मी माझ्या अशिलाला काय सल्ला देणार आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी त्याला सांगणार आहे की त्यांनी त्याच्या पत्नीला म्हणजे तुमच्या अशिलाला पुढची 5 वर्ष किंवा तिने पुन्हा दुसरं लग्न करेपर्यंत दरमहा 10,000 रुपये द्यावेत. म्हणजे 5 वर्ष किंवा पुनर्विवाह यापैकी जे आधी घडेल त्या तारखेपर्यंत. मी त्याला असाही सल्ला देणार आहे की त्यांनी त्याच्या मृत्यूपत्रात तिला 5 लाख रुपये एकरकमी देण्याची तरतूद करावी आणि अशा आशयाचा करार करावा की ही देणगी रद्द करता येणार नाही. जर तुमची अशील माझ्या अशिलाच्या आधी मृत्यू पावली तरच ही देणगी रद्द करता येईल, भोपटकर म्हणाला. हे फार विचित्र प्रकारे हाताळलं जातं. म्हणजे अशा प्रकारची कल्पना मृत्यूपत्रात टाकणं मला नाही आवडणार. त्यापेक्षा 5 लाखाची विमा पॉलिसी तिच्या नावानं काढायची कल्पना कशी वाटते तुम्हाला? हां, हे जमवता येऊ शकेल. मी आत्ता तुम्हाला ज्या पद्धतीनं कल्पना दिली तशी चर्चा मी माझ्या अशिलाबरोबर केली होती आणि त्याला माझ्या अशिलाची काही हरकत नव्हती. ठीक आहे, तुमचा प्रस्ताव असा आहे तर किती? नाही, प्रस्ताव नाही. ऐका मिस्टर पटवर्धन ऐका. माझ्या अशिलाला मी काय सल्ला देणार आहे ते मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, लक्षात आलं माझ्या तुम्हाला काय म्हणायचं आहे. याच्यापेक्षा किती जास्त रकमेला तुमचा अशील तयार होईल? अजिबात तयार होणार नाही मिस्टर पटवर्धन. ही अगदी कमाल रक्कम मी तुम्हाला सांगितली आहे. मी उगाचच घोडे बाजार करत नाही. याचाच अर्थ मी तिचं वकीलपत्र स्वीकारलं तर एकतर मला तुमचा हा प्रस्ताव स्वीकारायला लागेल नाही तर नाकारायला लागेल. तुम्ही तुमच्या अशिलाशी अजून बोलला नाहीत? नाही अजून. अहो, ती खूप उत्साही आहे, चांगली बाई आहे. समोरच्यावर तिचा चांगला प्रभाव पडतो. मला वाईट वाटतंय की त्यांचं लग्न यशस्वी झालं नाही. किती दिवस एकत्र राहिले ते? 18 महिने जेमतेम. मग का बिनसले त्यांचे संबंध? अवघड आहे याचं उत्तर पटवर्धन. एखाद्या माणसाला टक्कल का पडतं, एखाद्या माणसाचे केस कुरळे का होतात, याचं उत्तर जेवढं अवघड आहे ना तेवढंच तेही उत्तर अवघड आहे. बरं, हे एकतर्फी होतं आहे का दोघांच्या संमतीने? मी सांगितलं हे कोणाला कळू देऊ नका, पण यापूर्वी रायबागीचं 2 वेळा लग्न झालेलं होतं. त्यातलं पहिलं लग्न हे एक आदर्श म्हणता येईल असं होतं, पण त्याची पत्नी वारली. तो एकदम एकाकी पडला. काही दिवसांनी त्याला दुसरं लग्न करण्याची गरज भासू लागली. त्यांनी ते केलं, पण त्यात तो सुखी झाला नाही. त्याचा शेवट घटस्फोट होण्यात झाला. पुन्हा त्याच्या जीवनात एकाकीपण आलं आणि त्यांनी 3रं लग्न केलं ते या रतीशी. ही रती त्याची सेक्रेटरी होती. त्याच्याबद्दल तिला खूप आत्मीयता आणि सहानुभूती वाटत असे. आता तिच्याबरोबर सुद्धा तो सुखी नाही आहे. आता तो का सुखी नाही आहे हे त्याचं त्यालाही माहिती नाही आणि त्यामुळे मलाही माहिती नाही. आणि म्हणून तिला माझा सल्ला घ्यावासा वाटला. हो, तिने माझ्या ऑफिसला फोन केला, पण मी बाहेर होतो. ती माझ्या सेक्रेटरीशी बोलली आणि म्हणाली की तिचं सगळं हे प्रकरण ती तुमच्या हाती सोपवणार आहे.
मी सहसा घटस्फोटाच्या केसेस हाताळत नाही, म्हणजे त्या दृष्टीनं माझी केलेली निवड चुकीचीच आहे. मी मुख्यत्वे करून गुन्हेगारी स्वरूपाच्या केसेस हाताळतो, खास करून खून, दरोडे अशा. हां, मला त्याची कल्पना आहे मिस्टर पटवर्धन. परंतु तुम्ही एक निष्णात वकील आहात आणि खून, दरोडे अशी प्रकरणं तुम्ही हाताळत असाल, तर घटस्फोटाची प्रकरण हाताळणं म्हणजे तुमच्या डाव्या हाताचा मळ आहे. तुम्हाला अगदी मनमोकळेपणानं सांगतो मिस्टर पटवर्धन, जेव्हा पालकरनी मला सांगितलं की तुम्ही हे घटस्फोटाचं प्रकरण हाताळणार आहात, तेव्हा मला एकदम धस्स झालं. मी तुम्हाला जर विचारलं की माझ्या अशिलाच्या मालकीची किती रक्कम असणार आहे, तर तुम्ही मला सांगू शकता? काही रक्कम नाही आहे. काय? काही रक्कम नाही? तुम्ही तर म्हणाला होता दरमहा 10,000. म्हणजे माझ्या अशिलाकडे प्रॉपर्टी बरीच आहे, पण ती या घटस्फोटाच्या प्रकरणासाठी नाही. म्हणजे ती त्याची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे. त्यावर तुमच्या अशिलाचा म्हणजे रतीचा काही हक्क नाही. म्हणजे रायबागीच्या मनात असलं तर तो तिला ती रक्कम देऊ शकतो. पण जर त्याला ती द्यायची नसेल, तर त्याबाबत मी किंवा तुम्ही काही करू शकतो असं मला तरी वाटत नाही. जर असं आहे तर रतीनी जेव्हा माझा सल्ला मागितल्याचं तुम्हाला कळलं, तेव्हा तुम्हाला काळजी का वाटली? अहो, तुमच्यासारख्या नावाजलेल्या वकिलाशी वादविवाद होणार म्हणून. भोपटकर हसून म्हणाला, ठीक आहे, चला तर मी निघतो. मला तुमच्याशी ओळख करून घ्यायची होती आणि थोडी पार्श्वभूमी पण समजावून घ्यायची होती. मी असं गृहीत धरतो की रती घटस्फोटासाठी अर्ज करतीये किंवा करणार आहे. ती पुढच्या आठवड्यात अर्ज करणार आहे पटवर्धन. आपण दोघांनी एकमेकात एक गोष्ट मान्य करूया, आपल्या दोघात वितुष्ट नाही, वैयक्तिक पातळीवर तरी. आपण आपल्या आपल्या अशिलाची बाजू जोरदारपणे मांडूच आणि जिथे जिथे शक्य होईल तेवढं आपण एकमेकांना सहकार्य करू आणि हे प्रकरण लवकरात लवकर संपवू. उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या अशिलाच्या वतीनं नोटीस काढण्याची व्यवस्था कराल आणि मी माझ्या अशिलाच्या वतीने कोर्टात हजर राहीन आणि त्याला उत्तर देईन. म्हणजे वरकरणी एकमेकांची संमती नाही असं दाखवण्यासाठी मग लवकर ते प्रकरण कोर्टात जाईल आणि मग मी कोर्टात हजरच राहणार नाही. अर्थात या गृहीतकावर की आपण एकमेकात तडजोड केलेली आहे. पण या सगळ्यात एवढी घाई करायचं कारण काय? रायबागाच्या मनात दुसरी एखादी स्त्री आहे का लग्न करण्याच्या दृष्टीने? भोपटकर हसला. पटवर्धन, रायबागीचा स्वभाव असा आहे की तो 24 तास फक्त काम आणि कामातच घडून घेतलेला असतो. आपल्याला घरी कोणी बायको आहे याचंही त्याला भान नसतं. जेव्हा त्याला बायको सोडून जाते आणि एकाकीपणा जाणवतो, तेव्हाच त्याला आपण केलेल्या कृत्याची जाणीव होते. तुम्ही तुमच्या अशिलाला हे सांगू शकता मिस्टर पटवर्धन की तिला कधीही वाटलं की रायबागी एंटरप्राइजेसमध्ये सेक्रेटरी म्हणून पुन्हा नोकरी करावी, तर ती ते कधीही करू शकेल. त्यात तिला कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. हे सगळं प्रकरण परस्पर संमतीनं आणि हळुवारपणे, समंजसपणे हाताळलं जाणार आहे आणि माझा अशिल या गोष्टीची नक्कीच काळजी घेणार आहे की त्याच्या पत्नीला एक चांगली रक्कम तो देऊ शकेल. भोपटकर म्हणाला आणि पाणिनी पटवर्धन उठून उभा राहिला. त्यांनी भोपटकरबरोबर हस्तांदोलन केलं. आवश्यकता वाटेल तेव्हा आपण वरच्यावर भेटत जाऊ. तो जाताना त्याची सेक्रेटरी पाणिनीकडे टक लावून बघत होती. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून मिस्टर पाणिनी पटवर्धन. भेट होत राहील आपली, ती कौतुकानं म्हणाली. येस, भेटूया. पाणिनी पटवर्धन पुन्हा आपल्या ऑफिसमध्ये आला. भोपटकर बरोबर झालेले सगळे संवाद त्यांनी सौम्याला सांगितले. त्या रतीचा फोन लागतोय का बघ सौम्या. पाणिनी म्हणाला. सौम्यानं फोन लावायचा प्रयत्न केला, पण फक्त रिंग वाजत होती, फोन उचलला जात नव्हता. तिने पाणिनीला तसं सांगितलं. तिच्या नवऱ्याचा पद्मराग रायबागीचा आपल्याकडे फोन नंबर नाही आहे, पण टेलिफोन डिरेक्टरीमधून लँडलाईन नंबर मिळतोय का बघ. त्याचा फोन उचलला जात नाही आहे, रेकॉर्डेड मेसेज येतोय. जाऊ दे सोडून सौम्या. आपल्याकडे असलेल्या पर्समधल्या पैशाचं आणि रिव्हॉल्वरचं काय करायचं आपण ते इथे आपल्या ऑफिसमध्ये ठेवून जायचं. 5 वाजेपर्यंत आपल्याला रतीचा फोन येतो का नाही बघ.
तिला कदाचित पटकन आठवेल तिने तिची बॅग कुठे विसरली आहे. पैज लावूयात? नको. आत्तापर्यंत तरी तुझ्याशी लावलेली पैज मी हारलो आहे. ऑफिसची वेळ संपत आली तेव्हा सौम्यानं पाणिनीला विचारलं, बंद करायचं ऑफिस? आता आणखीन काही करण्यासारखं हातातच नाही ना आपल्या. सर, तुम्ही त्या मुलीचा रात्रभर विचार करत बसणार आहात का? तिला विसरताच येत नाही आहे. मला वाटतं आपण तिला भेटायला विलासपूरला जाऊया. पण ती तिथे नाही आहे आत्ता. पण तिचा फ्लॅट आहे ना तिथे, आणि आपल्याकडे त्या फ्लॅटची किल्ली आहे. तिच्या घरात आपल्याला काय सापडणार? काहीतरी क्लू मिळेल किंवा कदाचित काही मिळणारही नाही. सर, तुम्ही तिच्या फ्लॅटमध्ये शिरणार आहात? मलाच माहिती नाही. आत्ता तरी काही सांगता येणार नाही. पूल आला की तो कसा ओलांडायचा याचा मी विचार करीन. आत्ता तरी विचार काही नाही. ती घरी कधी येते तेच मला बघायचं आहे सगळ्यात आधी. म्हणजे तुम्हाला वाटतंय की ती घरी जायला निघाली असेल आपल्या ऑफिसमधनं बाहेर पडल्यावर? जर ती इथून घरी गेली नसेल तर ती नक्की मोठ्या संकटात सापडलेली असणार. आपल्या ऑफिसमधनं ती का बाहेर पडली असेल? बहुतेक तिने तिची गाडी खाली लावली असणार. ती कदाचित गाडीतून काहीतरी घेण्यासाठी म्हणून खाली गेली असणार. आणि हा असा एवढा मोठा अंदाज तुम्ही कशावरनं करताय सर? अगं तिच्या पर्सवरनं. म्हणजे पर्समधल्या वस्तूंच्या आधारे? लक्षात घे सौम्या, ती विलासपूरमध्ये होती. तिचं ड्रायव्हिंग लायसन्स केरशीच आहे. याचा अर्थ ती कार चालवतच विलासपूरवरून आपल्या ऑफिसपर्यंत आलेली असणार. आपल्या ऑफिस खालच्या पार्किंग लॉटमध्ये तिने गाडी लावली असणार. तुला माहिती आहे की तो पेड पार्किंग लॉट आहे. त्याचे पैसे भरण्याची पावती तिने तिच्या पर्समध्ये टाकली असणार. ती वर आपल्या ऑफिसमध्ये आली तेव्हा खूप घाबरलेली किंवा उत्तेजित झालेली होती. आणि आपल्याला आता हे कळलं आहे, तिने तिच्या रिव्हॉल्व्हरमधनं 2 गोळ्या झाडलेल्या होत्या. नंतर तिला एकदम आठवलं असेल की गाडीत ठेवलेली कुठली तरी वस्तू तिला हवी आहे. तिने तिच्या पर्समधनं पार्किंग लॉटची पावती काढली असणार आणि ती पार्किंग लॉटमध्ये गेलेली असणार. तिथे गेल्यानंतर असं काहीतरी घडलं असेल की ती परत आपल्या ऑफिसमध्ये येऊ शकली नाही. आता प्रश्न असा आहे की तिने जाणून बुजून तिची पर्स आपल्या ऑफिसमध्ये ठेवली का चुकून राहिली? जाणून बुजून ती का ठेवेल पर्स आपल्या ऑफिसमध्ये? याचं कारण त्या पर्समध्ये रिव्हॉल्वर होतं आणि गरज नसताना ते रिव्हॉल्वर तिला तिच्याजवळ बाळगायचं नव्हतं. तिचा परत आपल्या ऑफिसमध्ये यायचा विचार होता. जाताना ती आपल्या गतीला सांगून गेली होती बघ, ती 5 मिनिटात खाली जाऊन येते. तिला तिच्या गाडीतून काहीतरी काढायचं असेल, पण असं काहीतरी घडलेलं असावं की तिला तिचा प्लॅन बदलायला लागला. पाणिनीने त्याचा अंदाज सौम्याला सांगितला. तो विचार करत शांत बसला आणि अचानक सौम्याला म्हणाला, कनक ओजस ऑफिसमध्ये आहे का बघ? जर नसला तर त्याला फोन लाव. त्याला इथे बोलवून घे. त्याला जरा कामाला लावायचं आहे मला. पर्समधल्या सगळ्या वस्तू सौम्यानं काढून टेबलवर ठेवल्या होत्या. त्या पाणिनीला दाखवून तिने विचारलं, याचं काय करायचं सर? पाणिनीने हातात रुमाल गुंडाळून तिचं रिव्हॉल्वर टेबलाच्या ड्रॉवरमध्ये टाकलं आणि इतर सगळ्या वस्तू परत तिच्याच पर्समध्ये ठेवून दिल्या. कनक येतोय. तो बाहेर निघाला होता, पण तेवढ्यात फोन झाला माझा. तो आता इकडे यायला निघालाय, सौम्या म्हणाली. कनक ओजसची विशिष्ट प्रकारची दारावर केलेली टकटक थोड्याच वेळात पाणिनीला ऐकू आली. श्रोते हो, हा होता पहिला भाग अभय बापट लिखित मर्डर वेपन या कादंबरीचा. दुसरा भाग ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.